पहिले अवसर हा क्षणच अनुभवण्यासाठी ही संपूर्ण गर्दी एकमेव थरार पाहण्यासाठी। सही नमस्कार मित्रांनो, कुणकेरी हुडा उत्सव गेलाय। आज भरपूर धमाल असता या उत्सवात। मी दरवर्षी येते। तर या व्हिडिओमध्ये आपण कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या 3 गावांचो शिमगोत्सव बघतलो। त्याचसोबत रोंबाट या 3 गावांचा त्याचा अनुभव घेतलो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 100 फूट उंच उड्यावर जे देवाचे अवसर चढतात तर तो अनुभव आपण घेतलो। त्याचसोबत या ठिकाणी लुटुपुटूचो खेळ, वाघाची शिकार आणि घोडे मोडणी असे कार्यक्रम देखील असतात। तर ते देखील मी तुम्हाला दाखवतेला या व्हिडिओत। तर ह्या सर्व बघूसाठी यो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा। आपल्यासोबत असत ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनलचे चालक मालक स्वप्नील पाटकर। खास आम्ही देवगडवरसून इलो मी शिरगाववरसून। तरी हे व्हिडिओ सुवर्ण कोकणवरती तुम्ही नक्की बघा आणि ग्रामीण कोकणवर देखील। चला, कुणकेरी आणि आंबेगाव अशा या 2 गावांचा रोंबाट आता इलेला असा, निशाण पुढे असा इलेला। आणि हे जे पूर्ण हे वाटे असत ना देवाचे, तर हे पूर्ण मळ्यातून खूप जुने वाटे असत। तर निशाण या ठिकाणी पुढे येईल आणि असे नाले वगैरे असतील, मळे वगैरे असतील असे पार करत देवाच्या जुन्या वाटेनंच येतात। सोबत आता या ठिकाणी आंबेगाव आणि कुणकेरी अशा 2 गावांचा रोंबाट एकत्र असा। भावई देवी आणि तिचं मोठं भाऊ आंबेगावचं क्षेत्रपाल, तर हे दोघांची भेट आपल्याक चुकली। ती जर तुमका बघूची असेल तर आपण मागच्या वर्षीची व्हिडिओ बनवलेली असा, तर त्याच्यात तुम्ही ती बघू शकतास। तर आता या रोंबाटसोबत बघा या ठिकाणी घोडे आणि त्याच्यानंतर वाघ, तर असं सर्व गोतावळं घेऊन या ठिकाणी पूर्ण या रोंबाट चाललेला असा। खूप भारी वाटतं या बघूक आणि ह्यो अनुभव घेऊसाठी खास आम्ही देवगडवरनं येतो। सलग 3 वर्ष येतं आहे मी, 3रा वर्ष असा या। माका तरी अनुभव खूप भारी वाटता। तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेवा। ढोल ताशाच्या गजरात इकडे घोडे, वाघ आणि त्याच्यानंतर सर्व हे रोंबाटकरी आणि भावई देवी आणि क्षेत्रपाल आंबेगावचं, तर असा पूर्ण गोतावळं आता चाललेलो असा। पाणी खूप धमाल येतं मंडळी या हुडोत्सवा किंवा शिमगोत्सव। माझ्या मते ना आपल्या या कोकणातलो एक वेगळोच शिमगोत्सव असा आणि यो अनुभव घेऊसाठी आम्ही खास एवढ्या लांबसून येतो। आणि हे आता होड्यावर चढतानाची गर्दी तुम्ही बघितलास तर तुमका कळत की एवढी लोक का येतात। देवाचे अवसर ज्यावेळी 100 फूट उंच होड्यावर चढतात, तुफानी असे इकडून हे आता परत जातले आहेत भावई देवीच्या मूळ घराकडे। तिकडून मग होड्याक प्रदक्षिणा मारतले आहेत। खूप सारी मंडळी असा या ठिकाणी।
आपलं सबस्क्रायबर भेटलो आहे सर व्हिडिओ बघता आपले भारी कुणकेरीतच असा तू नाही मी कोलगाव कोल- कोणत्याची साईड ओके 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 मस्त मजा वाटतं आमका तुमच्याकडे येऊ का च- तर भावई देवीचं मूळ घर इकडे असा आणि रोंबाट इकडे या घराकडे पाया पडून मग नंतर होड्याकडे जातला आणि आपल्या घोड्याकडे आपले अजून एक मित्र मिळाले आहेत मालवणचे मित्र असतात मुक्काम पोस्ट मालवण म्हणून यांचा यूट्यूब चॅनल असा तर ते दादा भेटले आहेत ते त्यांना विचारा तुमचा एक्सपिरियन्स कसो होतो रोंबाट निघाल्यापासून असं आहे आणि मळ्यात म्हणजे क्षेत्रपाल देवाचे आंबेगावचे क्षेत्रपाल देव आणि भावई मंदिरात जे म्हणजे हुड्यावर जे चढणारे अवसार असतात ना त्यांचा भेट होता त्या सगळा कॅप्चर केलं मी तर मित्रांनो ती भेट जी आपल्याक चुकली तर ती तुमका मुक्काम पोस्ट मालवण या दादांच्या यूट्यूब चॅनलवर बघूक मिळतली या नक्की बघा आणि इकडे स्वप्नील पण असं आपल्यासोबत भरपूर मंडळी जमा झालेली असतात इकडे या होडोत्सवासाठी तर इकडे रोंबाट आता इलेला असा तुफानी फुल जोरात म्हणजे धावत आता हे भावई देवी आणि त्याच्यानंतर आंबेगावचं क्षेत्रपाल देव सही कुणकेरी हुड्याकडे गेलो आपण तुफानी अशी जत्रेचं स्वरूप त्या ठिकाणी इलेला असा भरपूर गर्दी असा खूप सारे भाविक हे जे हुडो उत्सव आपल्या कुणकेरीचो आंबेगाव आणि कोलगावचो हे बघूसाठी इलेले असतात तर थोड्याच वेळात आता रोंबाट या ठिकाणी हुड्याकडे येतला आणि आपण पण आता इकडे इलो तर हे सगळं अनुभव तुमका देणार आहोत आपण नक्की बघा ही व्हिडिओ वा इकडे सर्व दुकानं असतात का आपल्या खावाता ओटीपासून सर्व खाजा हा खूप मस्तच हुडा परिसरामध्ये इकडे श्रीदेव भूतनाथ मंदिर असा आणि इतर देखील मंदिर असत तर या ठिकाणी देखील श्रीदेवी सातेरी मंदिर खूप सुंदर असा सातेरी देवीचं मंदिर असा आणि ही असा होळी आणि होळीच्या बाजूक हे पूर्ण 100 फूट उंच होडो असा लाकडी जवळपास 3 टप्प्यामध्ये असो हे होडो असा सागवानी तर या होड्यावर आता देवाचे अवसर थोड्या वेळात चढतील म्हणजे अजून वेळ असा अजून कलेश्वर देवाची भेट होऊची असा आत्ताच तुफानी अशी गर्दी असा अजून काही वेळाने या ठिकाणी संपूर्ण हे परिसर आहे हो भाविकांनी फुलून जातलो तर ते आपण सर्व तुमका अपडेट देतलो या ठिकाणी इकडे लुटुपुटूचे खेळ वाघाचे शिकार हे होता त्याच्यानंतर पालखी येता आणि जे देवांचे अवसर असतात ते या होड्यावर चढतात तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा थोड्याच वेळात आता गाव रोंबाट म्हणजे आपली भावई देवी आणि त्याच्यानंतर क्षेत्रपाल आंबेगावचा तर हे 2 गावांचं रोंबाट या ठिकाणी आता ओढो परिसरात दाखल झालेला आहे पूर्ण भाविकांची जी गर्दी होती ती या ठिकाणी खाली केलेली आहे कारण तुफानी वेगामध्ये हे जे रोंबाट आहे हे पुन्हा एकदा भावई देवीच्या मंदिरामध्ये जाईल आणि नंतर तिथून कोलगावचा कलेश्वर यांची भेट होईल आणि मग तिन्ही गावांची रोंबाट मिळून पुन्हा एकदा या ठिकाणी येतले हुड्याकडे आणि मग नंतर जे देवाचे अवसर असतले ते या उंच 100 फुटी हुड्यावर चढतले खूप म्हणजे असो ह्यो आगळो वेगळो असो उत्सव असा आपल्या कोकणातलो जो कोलगाव कुणकेरी आणि आंबेगाव या 3 गाव मिळून साजरो करतात
श्री भावई देवी मंदिरामध्ये इलो या ठिकाणी आता श्रीदेव कलेश्वर, त्याच्यानंतर आंबेगावचं क्षेत्रपाल देव आणि भावई देवी यांची या ठिकाणी भेट होणार आहे. आणि मग इथून ही जी सर्व देवाचं रोंबाट आहे, 3 गावांचं रोंबाट ते घोड्याकडे जाईल. तर आता आपण या ठिकाणी 2 भाव आणि 1 बहीण म्हणजे भावई देवी यांचं या भेट या ठिकाणी अनुभवणार आहोत. खूप सुंदर असं श्री भावई देवीचं मंदिर आहे आणि खूप भाविक या ठिकाणी दर्शन देखील घेत आहेत. तर पालखी देव भावई आणि आंबेगाव क्षेत्रपाल देव, तर यांचं आता भावई देवी मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. इथे या ठिकाणी कलेश्वर कोलगावचा, तर या भावाची म्हणजे भावई देवीच्या भावाची भेट होणार आहे. तर ही आता पालखी भावई देवी मंदिरामध्ये दाखल होत आहे. सोबत संपूर्ण रोंबाट आहे. इकडे आपले सबस्क्रायबर दादा मिळालेले असतात, अनिल कुणकेरीचेच असतात. हे दरवर्षी असतात, म्हणजे ऐसरच असतात ते होड्याचे, पण आपले व्हिडिओ नेहमी बघतात आणि बाकीचे सगळे पण व्हिडिओ बघतात. मस्त वाटलं यांका भेटान. तर आता या कुणकेरी होडा उत्सवामधल्या 3रे गाव म्हणजे कोलगाव, तर कोलगावचा कलेश्वर या देवतेचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भावई देवीचा छोटा भाऊ, मोठा भाऊ क्षेत्रपाल आंबेगावचा आणि छोटा भाऊ कलेश्वर. तर या होळीच्या दिवशी या 3 भावंडांची भेट होते आणि इथून आता भावई देवी, त्याच्यानंतर आंबेगावचा क्षेत्रपाल देव, कोलगावचा कलेश्वर हे तिन्ही एकत्र मिळून पालखीसहित सर्व मानकऱ्यांसोबत आता होड्याकडे जातील. तर या ठिकाणी आता कलेश्वर देवतेचं आगमन होतं आहे. पूर्ण ही देवता देखील त्यांच्या जुन्या पारंपरिक वाटेने आपल्या सर्व मानकरी, निशाण, ढोल ताशाच्या गजरात सर्व रयतेसोबत या ठिकाणी येत आहे. खूप सुंदर असा कुणकेरीचा उत्सव मंडळी आणि यासाठी खास आम्ही एवढा लांबून येतो, कारण हे असे आपले कोकणातले सण उत्सव आहेत ना, अनुभवायला तर खूप मस्तच वाटतं. तुम्ही नक्की या कुणकेरी उत्सवाला भेट द्या. एकदा आता येलं होड्याकडे. तर आता कलेश्वर, त्याच्यानंतर भावई देवी आणि आंबेगावचं क्षेत्रपाल देव यांची भेट भावई मंदिरात झालेली आहे. त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात या ठिकाणी हे सर्व पालखी आणि या देवांचं आगमन होईल. तर इकडे आता होड्यावर चढण्याचा कार्यक्रम, त्याच्यानंतर लुटूपुटूची शिकार, वाघाची शिकार, घोडे मोडणी हे सर्व कार्यक्रम होतील. तोपर्यंत इकडे बघा ह्यांचा काय चालला, तर फुल इकडे मजा, रोमाट, फुल इकडे धुमाकूळ. तरी सगळी रोमाटकरी मंडळी असतात, पूर्ण फटाक्यांची आतषबाजी करतात जायचं. वाव. इकडे साहसी खेळाचा एक प्रकार असा, जो मोठो धोंडो असा, तर तो उचलूचा प्रयत्न करतात सर्वजण. भारी. आणि त्यांना बघूसाठी मंडळी बघा किती जमा झाली आहे. कुणकेरी होड्याक अजून आपले यूट्यूबर मित्र मिळालेले असतात. इकडे तर मगाशी आपली भेट झाली आहे. मुक्काम पोस्ट कोकण मालवणवरून इलेत दादा. त्याच्यानंतर कोकणचा रायडर, भाऊ तुझं नाव कसं?
राज मानगावकर. स्वप्नील तर आपल्या सोबतच इलेलो असा आणि हे आमचे एक रिलेटिव्ह असतात विष्णू मानगावकर दादा, तर ते देखील इलेले असतात. तर खूप मस्त वाटलं यांका भेटान. इकडे खूप अशी सर्व मंडळी भाविक ग्रामस्थ सगळे खास ह्यो जो आता होडो असा या होड्यावर चढणारे अवसर आणि त्यांच्यावर मारणारे दगड तर ह्यो संपूर्ण क्षण बघूसाठी या ठिकाणी जमा झालेले असतात. थोड्याच वेळात आता या ठिकाणी भावई देवी, क्षेत्रपाल देव आणि त्याच्यानंतर कोलगावचा कलेश्वर यांचं या ठिकाणी आता आगमन होणार आहे. तर यासाठी सर्व फटाक्यांची आतषबाजी जोरदार सुरू आहे आणि इकडे सर्व मंडळी देखील जमा झालेले आहेत. वाव, फुल तुफानी. सर्व भाविक चारही बाजूला गर्दी करून आहेत. या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी सर्वजण उभे आहेत. वाव. आणि इकडून आता पालखी येते. तर इकडे आता घोडेमोडणी आणि वाघाची शिकार, तर हे दोन कार्यक्रम आता इकडे होतले आहेत. तर आता घोडेमोडणी आणि पाणी. आता वाघाची शिकार होता इकडे. सुरबाग खड़े आता कोण आहे डॉक्टर? सुरबाग डॉक्टर कोण आहे?
तर आता इकडे घोडेमोडणी वाघाची शिकार हा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी आता जो 100 फूट उंच हुडा आहे त्यावर देवाचे अवसर चढतील. तर तो सगळ्यात जो आहे तो अनुभवण्यासारखा क्षण असतो. त्याच्यासाठीची संपूर्ण गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे. तर थोड्याच वेळात मला वाटतं आता वाघाची शिकार आणि लुटूपुटूचा खेळ घोडेमोडणी हा कार्यक्रम संपेल. खूप सारे मंडळी भाविक जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून या ठिकाणी घोडोत्सवासाठी जमा झालेली आहे. घोडेमोडणी आणि आता वाघाची शिकार हे कार्यक्रम झालेलो असा आणि देवाचे अवसर आता इले की मग आता ह्यो 100 फूट उंच होडो असा या होड्यावर आता देवाचे अवसर स्वार होतले. तर वाघाची शिकार ह्यो कार्यक्रम आता इकडे संपता. खूप सुंदर गर्दी बघा, तुफानी अशी गर्दी असं अगदी पाय ठेव जागा नाही या ठिकाणी. ज्या ठिकाणी जागा मिळत त्या ठिकाणी सर्व भाविक सर्व ह्यो कुणकेरी हुडा उत्सव असा ह्यो बघूसाठी इलेले असतात. खास करून या होड्यावर चढणारे दैवी अवसर. तर दैवी अवसर आता होड्याच्या जवळ आलेले आहेत. ज्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, जो पूर्ण थरार आपल्याला अनुभवायचा होता त्याची आता सुरुवात होते आणि यावर्षी लवकरच या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. गेली 2 वर्ष पावसामुळे थोडासा विलंब झालेला, पण यावर्षी खूप म्हणजे उजेड असतानाच जे देवाचे अवसर आहेत ते आता होड्यावर स्वार होताना आपल्याला दिसत आहेत. जे संचार आहेत दैवी संचार ते देखील आलेले आहेत आणि आता ही जी बांबूची काठी आहे तर या सपोर्टने ते होड्यावर स्वार होतील. आणि त्याच्यानंतर इकडे एक शिडी आहे आणि याला पूर्ण हे जे आंब्याचे टाळ आहे त्याने पूर्ण सजवलेलं आहे. एकूण 3 टप्प्यात हा संपूर्ण 110 फूट उंच असा होडा आहे. दर 4 वर्षांनी याचा मेंटेनन्स असतो. म्हणजे हे जे होड्याचे सर्व लाकूड आहे हे चेंज केले जातात आणि पूर्ण वर्षभर होडा याच ठिकाणी पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या सर्व ऋतूमध्ये एकाच ठिकाणी उभा असतो वर्षभर. पहिले अवसर आणि घोड्यावर चढण्याचा प्रारंभ केलेला आहे. एकूण 3 अवसर असतात. तर हे 3 अवसर एकामागोमाग एक या घोड्यावर स्वार होतात. कोणतीही सुरक्षिततेची साधने जवळ नसताना केवळ दैवी शक्तीच्या जोरावर हे जे संचार आहेत हे या 100 ते 110 फूट उंच होड्यावर स्वार होत असतात आणि हा क्षणच अनुभवण्यासाठी ही संपूर्ण गर्दी या ठिकाणी जमा झालेली असते. आणि आपणही खास देवगडवरून या उत्सवासाठीच येतो की हा जो संपूर्ण थरार आहे हा अनुभवण्यासाठी. कारण आपल्या कोकणात खूप साऱ्या अशा प्रथा परंपरा आहेत ज्या अजूनही सर्व आपले कोकणी जे ग्रामस्थ आहेत, भाविक आहेत ते सांभाळतात आणि त्या दुसऱ्या पिढीला पोचवण्याचं काम हे सर्व आपले मंडळी करत आहेत. आणि आमच्या देखील यूट्यूब चॅनलचं हेच एकमेव ध्येय आहे की या कोकणातल्या खूप जुन्या प्रथा परंपरा आहेत या जगभर पोचल्या पाहिजेत. हाच एक आपला उद्देश आहे आणि त्यामुळे आपण एवढ्या लांब हा सर्व थरार अनुभवण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथे येत असतो. तर पहिले जे देवाचे संचार आहेत ते आता या ठिकाणी अर्ध्यावर पोचलेत आणि दुसरे देवी संचार यांनी देखील आता होड्यावर चढण्यास प्रारंभ केलेला आहे. तिसरा दैवी संचार यांनी देखील आता होड्यावर चढण्यास सुरुवात केलेली आहे. तर जवळपास आता दुसरा संचार आहे ते होड्याच्या मध्यभागी आणि पहिले जे दैवी संचार आहेत ते होड्याच्या अगदी जवळपास पोचलेले आहेत. त्याच्यानंतर वरती हे जे लाकडी असा रॅम्प केलेला आहे तर त्या रॅम्पवर जाऊन हे 2 दैवी संचार या ठिकाणी विराजमान होतात. एक जी दैवी संचार असतो तो या होड्याच्या खालीच म्हणजे त्या रॅम्पच्या खालीच तिथे उभा राहतो. त्याच्यानंतर मग हे सर्व भाविक आहेत ते खालून दगड मारायला सुरुवात करतात. असा हा पूर्ण थरार खूप सुंदर म्हणजे बघा दैवी शक्तीच्या जोरावरच हे सर्व जे संचार आहेत ते वर चढलेले आहेत. कारण जर आपण रेग्युलर व्यक्ती जर अशा 100 फूट सोडा अगदी 20 ते 30 फूट जरी उंचावर चढलो तरी पण आपले पाय कापतात. पण केवळ दैवी शक्तीच्या जोरावर हे सर्व जे संचार आहेत हे या ठिकाणी
एवढ्या उंचीवर स्वार होत आहेत. खूप सुंदर. सर्वांचे जे नजर आहे ती सर्व घोड्यावर खेळलेली आहे. इकडे मंडळी बघा, सर्वांचे मोबाईल कॅमेरे या ठिकाणी आज संपूर्ण थरार कैद करण्यासाठी आसुसलेले आहेत. वाव, खूप सुंदर. पहिले देवाचे जे संचार आहेत ते घोड्यावर विराजमान झालेले आहेत. त्या ठिकाणी हा जो रॅम्प केलेला आहे तिकडे विराजमान झालेले आहेत आणि अजून 2 दैवी संचार आहेत ते आता जस्ट पोचत आहेत त्या ठिकाणी. ज्यावेळेला त्या ठिकाणी दगड मारायला सुरुवात होते तर घोड्याच्या समोरील बाजूचे भाविक आहेत त्यांना संपूर्ण दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातं, कारण एखादा दगड बसू शकतो याची संपूर्ण काळजी घेतली जाते या ठिकाणी. त्यासाठी कुणकेरी जे आपले घोडोत्सव समिती आहेत त्यांचे खूप आभार मानायला पाहिजेत की ते संपूर्ण या ठिकाणी या सर्व गोष्टींची काळजी घेतात. कोणत्याही भाविकांना दुखापत होऊ नये, सर्वांनी सुखरूपपणे या घोडोत्सवाचा लाभ घेता यावा, सर्व पाहता यावं यासाठीची सर्व धडपड असते. त्यासाठी आपले कुणकेरी घोडोत्सव समिती आहे त्यांचे खूप आभार. आणि या ठिकाणी 3 गाव एकत्र येऊन हा शिमगोत्सव साजरा करतात. त्यासाठी कोलगाव, आंबेगाव आणि कुणकेरी या 3 गावातील सर्व ग्रामस्थांचे देखील खूप मनापासून आभार, कारण एवढी वर्ष एकत्रितपणे हा संपूर्ण शिमगोत्सव साजरा होतो. भावई देवी, आंबेगावचा क्षेत्रपाल देव आणि कोलगावचा कलेश्वर या 3 बहीण भावांची भेट होते. खूप सुंदर असा हा आपल्या कुणकेरीमधील सावंतवाडीतील जो आपला घोडोत्सव आहे. तर आता थोड्याच वेळात हे जे सर्व भाविक आहेत हे या घोड्यावर आता दगड मारतील. अरे 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 आसन दे आशीर्वाद जातो. तर आपल्या इकडे या ठिकाणी एक देखील दगड आला. हा, त्याच्या खांद्याक लागलो त्याच्या दगड. खांद्यातून गेलो ना, लागाचो नाही तो. इकडे आम्ही मागच्या वेळी त्या मंदिराकडे होतो तर तेव्हा तिकडे पण दगड इलेले. तर अजूनपर्यंत दुखापत कोणाक झालेली असं काय ऐकण्यात नाही. दगड मारणार आहे, कृपया जाऊ नये भाविकांनी. अजून 2 वेळा, अजून 2 वेळा, 3 वेळा. तर आता हे जे देवाचे दैवी संचार आहेत ते आता एक जण खाली उतरणार आहेत. हे खाली उतरल्यानंतर मग पुन्हा अजून 2 वेळा दगड मारण्यात येतील आणि त्यानंतर मग या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. त्याचवेळी कुणकेरी, कुणकेरी, कोलगाव, आंबेगाव या 3 गावांच्या शिमगोत्सवाची देखील या ठिकाणी सांगता होईल. पहिले देवाचे जे अवसर आहेत ते आता या ठिकाणी खाली उतरलेले आहेत घोड्याच्या खाली. आता पुन्हा एकदा अजून 2 अवसर आहेत घोड्यावरती स्वार झालेले, तर त्यांच्यावरती दगड मारण्यात येईल आणि त्याच्यानंतर अजून 1 वेळा म्हणजे एकूण 3 ते 4 वेळा या ठिकाणी ही जी दगड मारण्याची प्रथा आहे ती पार पडणार आहे. तिसऱ्यांदा अटेम्प्ट केल्यानंतर आता या ठिकाणी जे दुसरे दैवी अवसर आहेत त्यांनी देखील घोड्यावरून शेडी खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. तर हे देखील जे अवसर आहेत हे खाली या ठिकाणी उतरल्यानंतर मग पुन्हा एकदा इथले सर्व भाविक आहेत हे घोड्यावर दगड मारतील आणि यानंतर या कार्यक्रमाची पूर्ण सांगता होणार आहे. खूप सुंदर असा हा आपल्या कोकणातील एक शिमगोत्सव आहे. तुम्ही नक्की पुढच्या वर्षी भेट द्या, यावर्षी जर तुमच्याकडून मिस झाला असेल तर, कारण हे जे संपूर्ण या ठिकाणी लाईव्ह अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात इथे सावंतवाडी कुणकेरीमध्येच तुम्हाला यावं लागेल. खूप सुंदर असा हा अनुभव आहे, सर्वांनी नक्की घ्या. तर दुसरे दैवी अवसर आहेत ते देखील आता घोड्यावरून उतरलेले आहेत. हे आता उतरल्यानंतर अजून एक दैवी संचार या ठिकाणी घोड्यावरती स्वार आहेत, तर त्यांच्यावर 2 वेळा दगड मारण्यात येतील. एकूण 5 वेळा अशी ही दगड मारण्याची प्रथा या ठिकाणी आहे. तर आता हे दैवी संचार उतरल्यानंतर 2 वेळा दगड मारून या संपूर्ण शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. खूप सुंदर असा हा उत्सव आहे मित्रांनो.
मी तुम्हाला विनंती करतो की नक्की तुम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी भेट द्या. तर आता शेवटचे 2 अटेम्प्ट. ते काय पोचले तो बघा, उड्यापर्यंत दगड पोचले. आणि यावेळी ना हुड्यावर दगड पोचता येतात. म्हणजे मी आता गेले 2 वर्ष येतो या ठिकाणी, तर हुड्यापर्यंत दगड पोचत नाही. त्या दैवी अवसरांच्या खालीपर्यंतच या ठिकाणी दगड राहतात, उंचीपर्यंत तेवढा पोचत नाहीत. पण यावर्षी पहिल्यांदाच मी बघतोय की दगड पूर्ण पोचत आहेत. आणि ही आता शेवटची अटेम्प्ट. उंच गेलो. तुफानी. तर अशा रीतीने ह्या कुणकेरी होडोत्सवाची मित्रांनो सांगता झालेली आहे. आता अजून एक दैवी अवसर आहेत, ते या ठिकाणी आता उतरत आहेत. हे आता उतरल्यानंतर या होडोत्सवाला पूर्ण होडोत्सवाची सांगता होईल. इकडे अजून आपले युट्यूबर मित्र पण असं जे पूर्ण शूट करतात व्हिडिओ. ओके, मिस्टर समीर नलावडे म्हणून यूट्यूब चॅनलचं नाव असा. आणि खूप सुंदर कोकणातले व्हिडिओ असतात. स्वप्नील परब ह्यो देखील लिहिलेलो असा. आणि त्याच्यानंतर ग्रामीण कोकण, तर हे तर आपल्यासोबत पूर्ण असाच या ठिकाणी. अजून देखील तुमका कोकणातला रायडर आणि खूप सारे युट्यूबर्स असतात, त्यांच्याशी आपली भेट नाही झालेली आहे. व्हिडिओमध्ये येण्याचं भाग्य आमका लाभण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. आता पार्टी देऊ आका. सावंतवाडी कुणकेरीचो हुडोत्सव संपूर्ण झालेलो असा. तर आपण आता चाललो घराक. तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. असेच आपण कोकणातील प्रथा परंपरेचे वेगवेगळ्या उत्सवाचे व्हिडिओ आपण घेऊन येत राहतो. त्याच्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.